तुग कृपेची सावली धुंद होऊन गुण गाऊन मन मी मोहिले धुंद होऊन गुण गाऊन मन मी मोहिले ब्रह्मपुत्र मी एकलाच प्राण्या तू अंती दास एकलाच प्राण्या तू माझे माझे म्हणून तू अंती दास एकलाच प्राण्या तू माझे माझे म्हणून काही रे इंद्राच्या दरबारी नाचते इंद्राच्या दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी दिसे सुंदरी
इंद्रदेव हासले पाहून धुंद झाले सांगू मी आता कुणा ग बाई सांगू मी आता कुणा ग बाई सांगू मी आता कुणा ग बाई सांगू मी आता कुणा इंद्रदेव हासले पाहून धुंद झाले सांगू मी आता कुणा ग बाई सांगू मी आता कुणा ग बाई सांगू मी आता कुणा ग बाई सांगू मी आता कुणा नटली तुमच्या मनी भलतीच मी लाजले नाचते मी इंद्राच्या दरबारी नाचते मी इंद्राच्या दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी ची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी छेडिता स्वर है गुंतले तारही छेडिता स्वर है गुंतले ब्रह्मपुत्र नारद भ्रमणासी निघाले ब्रह्मपुत्र नारद भ्रमणासी निघाले तारही छेडिता स्वर हे गुंतले तारही छेडिता स्वर हे गुंतले ब्रह्मपुत्र नारद भ्रमणासी निघाले ब्रह्मपुत्र नारद भ्रमणासी निघाले तारही छेडिता स्वर हे गुंतले तारही छेडिता
सिंहासनावर हा सिंधुरासूर विराजमान होणार. आज तुझी ही अमरावती जाणार आणि या अमरावती सोबत तू देखील जाणार. दैत्यराज, तपोबळाच्या साह्याने तू डोळत असूनही अंध झाला आहेस. तो अवलंबलेला असुरी मार्ग सोडून दे, सत्याच्या मार्गाने चाल. असुरी मार्गाने मिळवलेलं धन मानवाला कधीच प्राप्त होत नाही. कदाचित ते प्राप्त करत असताना त्यात त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. माझा मृत्यू? ज्याने मृत्यूला जिंकून घेतलं त्याचा मृत्यू होईलच कसा? देवेंद्रा, या सिंधुरासुराला शरण ये, अन्यथा आज तुझा सर्वनाश निश्चित. दैत्यराज, ज्या मनसुबाला तू आज या अमरावतीमध्ये आला आहेस तोच मनसुबा हा देवराज इंद्र कदापि पूर्ण होऊ देणार नाही. आल्या मार्गाने परत जा, पाताळाकडे प्रस्थान कर. हा देवराज तुला अभयदान देईल. तुला मैदान? या सिंधुरासुराचा सामना करण्या एवढं तुझं सामर्थ्य नाही देवेंद्रा. देवेंद्रा, या सिंधुरासुराला शरण ये, अन्यथा आज या सिंधुरासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळी तू. आई तुझा हा महिमा पार. आई शिमरा देवी तू ग भवानी, तुझा हा जय जयकार. उभी असी तू राहुनी, उभी असी तू राहुनी, आई तुझा साक्षात्कार. आई शिमरा देवी तू ग भवानी, तुझा हा जय जयकार. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. गावची माऊली तू ग कृपेची सावली, उद्रे गावची माऊली तू ग कृपेची सावली. आई तुझा हा महिमा पार, आई तुझा हा महिमा पार. आई शिमरा देवी तू ग भवानी, तुझा हा जय जयकार. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. उभी असी तू राहुली, उभी असी तू राहुली, आई तुझा साक्षात्कार. आई शिमरा देवी तू ग भवानी, तुझा हा जय जयकार. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम
शिवाय. मुलगी नाही बोलत आम्ही खरी नाक खराय वाटत मुलगी बोलते. त्याचे रूप शांततेचं प्रतीक आहे. जो शेषावरती निद्रस्त झाला आहे. ज्याचे नयन कमळासारखे आहे. जो देवांचाही देव आहे. सर्व जगाचा आधार आहे. जो जन्म आणि मृत्यू याचा सार आहे. तोच मी वैकुंठ अधिपती लक्ष्मीनारायण श्रीहरी. नारायणं नारायणं अधांतरी है झुले न भांगण. अधांतरी है झुले न भांगण. शेषफणा वर धरणी. शेषफणा वर धरणी झाली भगवंताची करणी. झाली भगवंताची करणी. सदैव ओठी माझ्या नाम तुझे राहू दे. दिली गोड मंजुळवाने गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळवाने गुण तुझे गाऊ दे. सदैव हे ओठी माझ्या नाम तुझे राहू दे. सदैव हे ओठी माझ्या नाव तुझे राहू दे. दिली गोड मंजुळवाने गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. सदैव ओठी माझ्या सदैव ओठी माझ्या नाम तुझे राहू दे. दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. सिंधुराच्या मनी हे साध्य होई रणांगणी. आला विष्णुदेव तुमचा अंत
वैकुंठ नगरी हे लक्ष्मीपती विष्णू नारायणा, हे वैकुंठ माझ्या स्वाधीन कर आणि तू येथून प्रस्थान कर. आता स्वागतम शुभ स्वागतम दैत्यराज. प्रथम तुझं माझ्या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला बलिदान देत आहे. विष्णुदेव, हा सिंधुरासुर आपल्या वैकुंठामध्ये आला माघारी जाण्यासाठी नव्हे, ब्रह्मदेवांकडून प्राप्त झालेले त्या परत्वाचं वरदान, त्याच वरदानाच्या बळावर 33 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र त्याला युद्धात पराभूत केलं. इथून स्वारी तुमच्या वैकुंठ नगरी ती माघारी जाण्यासाठी नव्हे, गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतस यज्ञ याचरत कर्म समग्रम प्रविलेते. म्हणजेच जी व्यक्ती आसक्तीपासून मुक्त झाले, तिचे मन व हृदय देवामध्ये स्थित असते, अशी व्यक्ती यज्ञाच्या रूपात वाईट कृत्यांचा त्याग करते आणि चांगली कृत्ये आत्मसात करते. दैत्यराज, तू देखील अधर्माचा त्याग कर, सत्याचा मार्ग अवलंब, नक्कीच पुण्यवान होशील. विष्णुदेव, झाले का तुमचे बुद्धीचे पुराण वाचून? हा सिंधुरासूर या तुमच्या वैकुंठ नगरी आला ते बुद्धीचे पुराण ऐकण्यासाठी नव्हे, या सिंधुरासुराला शरण या, अन्यथा या सिंधुरासुराच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. विनाशकाला विपरीत बुद्धी जेव्हा एखाद्याचा मनांकार तोल येतो, त्याला अशी दुर्बुद्धी सुद्धा तसं तुझ्याला दैत्यराज या धर्माच्या वाटेवरती अधर्माचा नांगर करत आहेस आणि त्यामुळेच तू दंडास पात्र झाला आहेस. आज या रणांगणामध्ये तो सर्वनाश निश्चित. असं या सिंधुरासुराला आव्हान. मग आज तुमच्या या वैकुंठामध्ये मनगटाच्या बळावर आणि शास्त्राच्या धारेवर माझ्या सर्व शक्तीनिशी तुला तुझ्याच वैकुंठामध्ये न्यस्त नाबूद करेन. आता माघार नाही, सत्ता संघर्षात हा वैकुंठामधून माघार नाही. विष्णुदेव या रणांगणातून या सिंधुरासुराचा पराक्रम पाहून पळून गेले.
शेवटी विजय या सुरी शक्तीचा झाला. या वैकुंठामध्ये माझी असुरी सत्ता प्रस्थापित झाली. आता स्वारी कैलास पर्वत. वारे माझ्या मृदुंगवाल्या रसिक मंडळी, ज्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या मृदुंगाच्या तालावर रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली, तो आमचा रवंडात रमिक्स मंडळाचा मृदुंग वादक संजय दादा गौतडी. कधी ना कोणाला भ्यायला असा माझा हा मृदुंगवाला प्यारा. शिकारी कैलास शिकारी तो त्रिपुरार उमापती बैसला त्याला वंदन करूया चला. हो त्याला वंदन करूया चला. हो त्याला वंदन करूया चला. कैलास शिखरी तो त्रिपुरारी, कैलास शिखरी तो त्रिपुरारी उमापती बैसला त्याला वंदन करूया चला.
बोलतो मृदुंग पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग बोलतो पाषाण तुझी पांडुरंग बोलतो पाषाण तुझ पांडुरंग 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 बोलतो मृदंग पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग बोलतो पाषाण तुझी पांडुरंग 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 बोलतो मृदुंग पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग आणि या पर्वतावरती प्रस्थान करा. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस याची मात्र शंका नाही. भोलेनाथ, बलाढ्य तर आहेच. साक्षात ब्रह्मदेवांकडून मिळालेलं अमरत्वाचं वरदान. ह्याच वरदानाच्या बळावर 33 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र त्याला युद्धात पराभूत केलं. या समग्र ब्रह्मांडाचा पालन करता वैष्णुदेव त्याच्या वैकुंठावरती माझी असुरी सत्ता प्रस्थापित केली. आणि आज हा सिंधुरासुर आपल्या कैलास पर्वतावरती आला. तो माघारी जाण्यासाठी नव्हे. दैत्यराज, हा केवळ तुझा भ्रम आहे. दैत्य कुळामध्ये जाऊन सुख आणि समाधानाने राज्य करावे ही तुला विनंती आहे. हा विश्वविधाता भोलेनाथ अभयदान द्यायला तयार आहे. मला बलिदान, ज्यानं मृत्यूला जिंकलं त्याला मृत्यूचं भय कसलं. भोलेनाथ, विनंती करतोय, हा कैलास पर्वत सोडा. दैत्यराज, ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अजिंक्य असे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस याची जाणीव असेलच तुला. भोलेनाथ, विनंती झाली, आदेश देतोय, हा कैलास पर्वत सोडा. अन्यथा या सिंधुरासुराच्या क्रोधाला बळी पडा. दैत्यराज, या प्रल्हादाच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नको. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सगळा सरपट भस्मासात होतो त्याप्रमाणे तुझाही भस्म होईल. माझा भस्म. भोलेनाथ, वेळ गेली नाही, विचार तुम्ही करा. दैत्यराज, या पृथ्वी तलावर देवगणांपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे ते देवगण, दैत्य नव्हे. होते भोलेनाथ, देव श्रेष्ठ होते आहेत नव्हे. आजपासून या समग्र ब्रह्मांडामध्ये श्रेष्ठत्वाचा ध्वज हा सिंधुरासूर मिळवणार. दैत्यराज, हा म्हणतात विश्वविधाता आहे. विश्वविधाता तुझ्यासारख्या कित्येक दैत्य या कैलास पर्वतावर येऊन गेले तर मी पायजनी तुडवलं. नाभारात तुझ्यासारख्या दैत्याची काय कथा. मला आव्हान. मग आज होऊन जाऊ दे रणसंग्राम. पाहूया कोणाचा जय पराजय होतो. दैत्यराज, या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचं रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हेच माझे ध्येय आणि हेच माझे कर्तव्य. मग आज याच कर्तव्याला हा सिंधुरासूर प्राण लावणार. दैत्यराज, हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पाहूया जय पराजय कोणाचा होतो ते. दैत्यराज, तुझा मृत्यू समीपाला आहे. तुझा अंतकाळ जवळ आला आहे. दैत्यराज, श्रीनाथ, मग आज आव्हान करतो तुमच्या देवत्वाला. असेल सामर्थ्य तर होऊन जाऊ दे रणकांत. दैत्यराज, संपूर्ण सृष्टी भस्मसात करण्याचे सामर्थ्य हे विश्वविधात्यामध्ये आहे. तुझा मृत्यू समीपाला आहे. दैत्यराज, हा खंड पृथ्वी पातळ संपूर्ण ब्रह्मांड हे भोलेनाथाच्या तृतीय नेत्रामध्ये आहे. जर काय तृतीय नेत्र उघडलं तर सडा करून तुझा पकडून हे त्याला टाक. दैत्यराज,
या समग्र ब्रह्मांडामध्ये अजिंक्य झाला. अमरावती, वैकुंठ, कैलास पर्वत या तीनही लोकांवरती माझ्या सुरी सत्ता प्रस्थापित झाली. या ब्रह्मांडाचा सार्वभौम सम्राट झाला हा सिंधुरासुर. पहा रसिक मंडळी, आपल्या मृदुंग वादकाने आपल्या डोक्यावर घेऊन मृदुंग वाजवित आहेत. म्हणूनच मी म्हणतो, कधी ना कोणाला भ्यायला असा आमचा मृदुंगवाला प्यारा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक मंडळी,
खरोखर तुम्हाला आमचे हो त्या सिंधुरासुरापासून या समग्र सृष्टीचं रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. समस्त देवगण हो दैत्य बलाढ्य आहे, पराक्रमी आहे, परंतु समस्त देवगणाने केलेले प्रयत्न असफल ठरले. देवगण हो काहीतरी योजना करावी लागेल, नाहीतर अनर्थ घडेल. होय महादेव, यातून योग्य तो मार्ग हा काढावाच लागेल, अन्यथा या समग्र सृष्टीचा विनाश निश्चित आहे. होय देवगण हो, देवकुळाच्या रक्षणासाठी काहीतरी करावेच लागेल. संतोषकडे या. तोडका काढतो. नारायण कदाचित नारायण अशी कशी ही नियती, अशी कशी ही नियती, अचानक फिरली दैवगती, अचानक फिरली दैवगती, अचानक फिरली दैवगती. अशी कशी नियती, अशी कशी नियती, अचानक फिरली दैवगती, अचानक फिरली दैवगती. अशी कशी नियती, अशी कशी नियती, अचानक फिरली दैवगती, अचानक फिरली दैवगती, अचानक फिरली दैवगती. नारायण नारायण देह हो, काय ही तुमची अवस्था. मुनी अगदी योग्य वेळ आला. त्या सिंधुरासुरापासून या समग्र सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपणच काढा. नारायण नारायण श्रीहरी, आपण सारे देवगण मिळून त्या विघ्नहर्ता गणेशाची आराधना करूया. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या फार शक्तीचा गर्व झाला होता, आणि तो गर्व त्या सिंधू देवगण शरण जाऊया. चला तर. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. बाल गणेशा, या समस्त देवगणांचे आपला शिवार बनलो. असे कोणते संकट आले आहेत देवांवरती? हे पुराण पुरुषोत्तमा, हे विघ्ननाशका, आम्हा समस्त देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिंधुरासूर नामक असुर शक्ती पुढे आम्हा समस्त देवगणांची शक्ती असफल ठरली आहे. आता यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. देवो, पाहतो मी त्या सिंधुराचा पराक्रम. धूम्रवर्ण विकटमेव चिन्मय सुखदायका, विलय करी विपदांचा, मोरया विनायका, मोरया विनायका. या सृष्टीतील जीवास त्यांना सान्निध्यात घेऊन त्यांना ज्ञानामृत पाडण्यास तूच एक समर्थ आहे. तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. समस्त देवो, आपल्याला आता सावध राहायला हवं. तो दैत्याला सुंदरसूर कोणत्या क्षणी ठेवू शकतो. नारायण सार्वभौम सम्राट, नारायण नारायण सार्वभौम सम्राट, दैत्यराज सिंधुरासूर.
ज्याने या ब्रह्मांडातील हे तीनही देवांना पराभूत केलं. या ब्रह्मांडातील हे देव ज्याच्या शरणासी आले असा एकमेव अजिंक्य योद्धा नाबूद केलं तुमचं देवत्व, नाबूद केलं. दैत्यराज अधर्माचा त्याग कर, आम्हा देवांना शरण ये. दैत्यराज हा धर्माचा त्याग कर, सत्याचा मार्ग अवलंब, अन्यथा या रणांगणामध्ये तुझा सर्वनाश निश्चित. दैत्यराज तू केलेलं कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व, अभिमान तुझा स्वार्थ या तुझ्या असभक्तीमुळे तुला मृत्यूदंड अवश्य मिळेल. विष्णुदेव देवेंद्र रणांगणाच्या मातीत पराभूत झाला. या सिंधुरासुराच्या चरणाशी लोटांगण घातलं. तुला कोण तिचा गर्व झाला आहे आणि तो गर्व उतरवणार मला किती सवय. रणांगणाच्या मातीत लोटांगण काढणारे हे देव या गणेशाच्या आश्रयाला आले. गणेशा, अरे तू तरी वेगळा कसा असणार? तूही यांच्यातलाच. गणेशा, विचार तुझ्या या देवांना, सांगतील कथा या सिंधुरासुराच्या पराक्रमाच्या. पहा या ब्रह्मांडामध्ये हे यश कोणाचं, हा जय जयकार कोणाचा, हा पराक्रम कोणाचा? दैत्यराज सिंधुरासुर. गणेशा, आदेश देतोय, माझ्या मार्गातून दूर हो, अन्यथा तुझा देखील सर्वनाश करेल. तुझ्या सामोरच्या असेल तर होऊन जाऊ दे रणसंग्राम. मला युद्धाचं आव्हान. गणेशा, अरे जेथे तुझे देव या सिंधुरासुराच्या चरणाशी आले म्हणजे तुझा काय पराक्रम. आणि एवढंच या सिंधुरासुराला आव्हान असेल तर स्वीकारला तुझा युद्धाचा आव्हान.
देवगणांनो, पुन्हा एकदा कपटाचा आश्रय. देवगणांनो, अरे कधीतरी सत्याच्या मार्गाने चाला. या आदिमया शक्तीकडून माझा अंत. हे तुम्हा देवगणांना ठाऊक होतो, म्हणून आज कपटाच्या साह्याने माझा अंत केला. मी शौर्याने लढलो. मी पराक्रम गाजवला. मी धर्माचा मार्ग अवलंबला. क्षत्रिय धर्माचं पालन केलं. देव हो, तरी देखील माझा कप्तानी अंत का? असा काय गुन्हा झाला? दैत्यराज, तुझे शौर्य, तुझा पराक्रम पाहून आम्ही समस्त देवगण पराभूत झालो, निशस्त्र झालो. परंतु तुझी एक झालेली चूक, या विश्वाची चालगती विस्कळीत करण्याचा तुझा प्रयत्न, आणि त्याच प्रयत्न रोखण्यासाठी आम्ही समस्त देवगणांनी तुझा अंत योजिला. दैत्य कुळावर झालेला अन्याय आणि त्याच अन्यायाच्या सुडाग्रीने पेटलेला हा नरदेव अजूनही शांत झाला नाही. देव हो, या मनगटामध्ये अजूनही सामर्थ्य आहे. गणेशा, ये गणेशा, पाहू तुझा पराक्रम. ये गणेशा, आज तुझ्या या विराट रूपात मला माझा अंत स्पष्ट दिसतो. गणेशा, आज हा नरदेह तुझ्या चरणावर चिर विश्रांती घेतो. परंतु हे देव हो, ध्यानी असू दे, असुरी शक्ती अजूनही संपली नाही. त्याच या रणांगणात रक्ताचे पाठ वाहिले. माझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून नवातून जन्म घेईल आणि तुम्हा देवांच्या चातडावर तया तया करून नाचेल. प्रारंभ प्रारंभ
प्रायश्चित कर. गणेशा, तुमच्या हातून आज या सिंदुरासुराचा अंत झाला आणि त्यांच्या रक्ताचा आपला देखील स्पर्श झाला आणि त्यामुळेच आपला सिंदूर वर्ण म्हणून या भूतलावरती जय जयकार केला जाईल. सिंदूर वर्ण